म्हणजे या देशाचं संविधान। या देशामध्ये असणाऱ्या कलिंगवरती जे युद्ध झालं त्या युद्धामध्ये खऱ्या अर्थानं रक्ताची पाठ वाहत असताना या देशामध्ये अहिंसेच्या माध्यमातून शांती प्रस्थापित करून बौद्ध धर्माचा प्रसार करणाऱ्या सम्राट अशोकांचं जीवन चरित्र म्हणजे या देशाचं संविधान। तू माणूस ना होना जाने तू साधू क्या बनेगा या संत कबीरांच्या आणि कोचकवाचक प्रश्नाने जर समाजामध्ये मानवता निर्माण होत असेल तर खऱ्या अर्थाने संत कबीरांचे विचार म्हणजे या देशाचे संविधान। या देशातील जाती व्यवस्थेचे प्रहार करून आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देणारे काय कवे कैलास कामातच राम आहे अशी कल्पना देणाऱ्या संत बसवेश्वरांचं जीवन चरित्र म्हणजे या देशाचं संविधान। या देशामध्ये जन्माला आलेल्या आणि इथं अर्थप्राप्ती करून या देशातली पहिली सहकारी संस्था काढून या देशातील बहुजन समाजाला आर्थिक स्तोत्र दाखवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ यांचं जीवन म्हणजे या देशाचं संविधान। 16 वर्षे हातांमध्ये जपणारी तलवार घेऊन सह्याद्रीच्या तळ्या कपड्यात तळ्याचा झूम देणारा एक युवक जातीपातीची बंड जुगारून मावळ्यांच्या शिजोरीमध्ये हात घालून माणुसकीचा वसा जपणारा एक राजा त्या देशातील रयत रयतेची माणसांची मन त्या माणसांच्या मनावरती अधिराज्य मिळवणारा राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जी प्रशासन व्यवस्था आहे ते म्हणजे या देशाचं संविधान। ईस्ट इंडिया कंपनी झाली, ईस्ट इंडिया स्थापना झाली, कंपनीची स्थापना संपूर्ण कायद्यानुसार जे जे कायदे या देशामध्ये निर्माण झाले त्या कायद्यांची अंमलबजावणी करणं या देशाचं संविधान। ब्राह्मणांच्या पेकाड्यामध्ये लाथ मारून इथली शिक्षण व्यवस्था पलटी करून बहुजनांच्या साठी शिक्षणाची द्वारे खुले करणाऱ्या महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाई फुले यांचं जीवन म्हणजे या देशाचं संविधान। निपाणी आणि कोल्हापूरच्या बहुजन समाजाच्या जातीला संपूर्ण शिक्षणाचे दारे खुले करून 85% आरक्षण देऊन शिक्षणाचा वसा आणि वारसा निर्माण करणाऱ्या छत्रपती शाहूंचं जीवन म्हणजे या देशाचं संविधान। या सर्वांनी निर्माण केलेल्या संविधानाच्या माध्यमातून जी उभी व्यवस्था आहे ती आडवी फोडण्याचं काम ज्या माणसांना केलं हाताच्या पेनाच्या टोकावरती उचललं आणि या जाती व्यवस्थेला अहंकारी जन्मणाऱ्या माणसांना व्यतीत करून संपूर्ण जीवन संपूर्ण घटना या संविधानाच्या माध्यमातून लिहून पुन्हा आम्हाला न्याय समता बंधुत्व आणि समाजवादी धर्मनिरपेक्ष असे जे संविधान दिलं त्या महामानव प्रज्ञासूत्र विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला अत्यंत महत्वाचं स्थान आहे। या संपूर्ण उभी व्यवस्था ज्या माणसांना आडवी केली ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवस अहोरात्र कष्ट करून या देशाचं जे संविधान लिहिलं ते संविधान म्हणजे आज आपण या देशामध्ये उद्भवणारी सर्वात मोठी समता आहे, बंधुत्व आहे, न्याय आहे, ममता आहे आणि या सगळ्या गोष्टीतून तुम्ही आम्ही जगताना मला पाहायला मिळतो असं मला वाटतं। ज्यावेळी या अनुषंगाने वाटचाल करतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचा एक मुद्दा मला इथं सांगणं गरजेचं वाटतं। या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून कलम 17 नुसार या देशातील अस्पृश्यता पाळणं हा कायद्याने गुन्हा आहे। कलम 15 नुसार या देशामध्ये शिक्षण घेण्याचा हक्क आहे। कलम 18 ते 22 मध्ये मूलभूत हक्क दिलेले आहेत। या देशामध्ये प्रथमतः ओबीसी जातीला नंतर एससी आणि एसटी या जातीला आरक्षण देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं पाहायला मिळतं। मित्रांनो, आरक्षणाबद्दल कित्येकांचा गैरसमज आहे।